पुण्यातून येते, कारण पुण्यामध्ये आता खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सिंहगड परिसरातील एकता नगर भागामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। खबरदारी म्हणून आता या परिसरामध्ये लष्कराच्या जवानांना सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे। रहिवाशांना सोसायटीमधून खाली उतरण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। नागरिकांचं रेस्क्यू सध्या केलं जात आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। या सोसायटीमध्ये जे रहिवासी आहेत त्यांना देखील वारंवार सूचना देण्यात येत आहेत की ज्या तुम्ही जर वरती अडकून बसले असाल तर लवकरात लवकर खाली या, कारण की सकाळी 11 वाजता पाण्याचा विसर्ग जो आहे तो अजून मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे। मोठ्या प्रमाणावर पाणी देखील या ठिकाणी शिरलं जाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर खाली येणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे, अशा सूचना ज्या आहेत ते पालिका प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, भारतीय लष्कराचे जवान असतील ते देखील वारंवार या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतंय। रहिवासी भागातील जे नागरिक आहेत त्यांना भेटण्यासाठी येणार आहेत। पण तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या सोसायट्यांमध्ये आता पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली असून प्रशासनाने सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।